राजकारण हा शब्दांचा खेळ आहे आणि जेव्हा एखादा नवा शब्द देशाच्या पंतप्रधानांच्या तोंडून येतो तेव्हा तो केवळ शब्द राहत नाही, तर तो एक राजकीय अजेंडा बनतो. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका नव्या शब्दाचा प्रयोग केला. तो शब्द होता दिमागी नक्षलवाद. पंतप्रधानांनी इशारा दिला की जंगलातील सशस्त्र नक्षलवाद संपला असला तरी समाजात फूट पाडणारे आणि व्यवस्थेमध्ये शिरून काम करणारे हे दिमागी नक्षल अजूनही सक्रिय आहेत. पण प्रश्न हा आहे की हे दिमागी नक्षलवादी आहेत तरी कोण? की हे फक्त विरोधकांना टार्गेट करण्यासाठी बनवले गेलेले एक नवीन राजकीय लेबल आहे? आज आपण याच प्रश्नांचा आढावा घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. पंतप्रधानांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली की नेमकं दिमागी नक्षलवादी म्हणायचं कुणाला. सोशल मीडियावर तर अनेकांनी उपहासाने दिमागी नक्षल पार्टी नावाचा ट्रेंडही चालवला, ज्याला हजारो लोकांनी फॉलो केलं. हा गोंधळ वाढताना पाहून किरेन रिजिजू यांनी दिमागी नक्षलवादाची व्याख्या स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की पंतप्रधान मोदींनी सर्वच विरोधकांना असे म्हटलेले नाही. त्यांनी 3 प्रमुख मुद्दे मांडले. मुद्दा क्रमांक 1, जे माओवाद्यांचे समर्थन करतात आणि भारताचे संविधान नाकारतात. मुद्दा क्रमांक 2, जे फुटीरतावाद्यांची साथ देतात आणि कलम 370 चे समर्थन करतात. आणि मुद्दा क्रमांक 3, जे ईशान्य भारताला देशापासून वेगळे करण्यासाठी चिकन नेक तोडण्याची भाषा करतात. यातील पहिला आणि तिसरा मुद्दा नक्कीच गंभीर आहे, ज्यावर कुणाचीही दुमत असण्याचं कारण नाही. पण आज आपण त्यांच्या दुसऱ्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. कलम 370 चे समर्थन करणारे म्हणजे दिमागी नक्षलवादी असणे खरोखरच असं आहे का? चला पाहूयात. जर कलम 370 चे समर्थन करणे हे दिमागी नक्षलवादाचे लक्षण मानले तर आपल्याला भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेत डोकावून पाहावे लागेल. जेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 370 चा समावेश करण्यात आला तेव्हा घटना समितीमध्ये स्वतः सरदार वल्लभभाई पटेल आणि भारतीय जनसंघाचे म्हणजेच आजच्या भाजपचे मूळ संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी हे उपस्थित होते. मग भाजपच्या या नेत्यांना ही व्याख्या लागू करायची का? हा देखील एक तर्कसंगत प्रश्न आहे. ऑगस्ट 2019 मध्ये मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कलम 370 रद्द केले. या निर्णयाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण 23 याचिका दाखल करत आव्हान दिले गेले. या याचिका राजकीय नेते, वकील, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त लष्करी अधिकारी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींनी दाखल केल्या होत्या. या सुनावणीत देशातील अनेक दिग्गज वकिलांनी जसे की कपिल सिब्बल आणि इतर वकिलांनी कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या पद्धतीला आणि निर्णयाला कायदेशीर विरोध केला. त्यांनी कलम 370 हे कसे गरजेचे होते किंवा त्याचे कायदेशीर महत्व काय होते याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद मांडला. तथापि डिसेंबर 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने सरकारचा निर्णय योग्य ठरवला हे मान्य आहे. पण इतर प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या वकिलांनी न्यायालयामध्ये कलम 370च्या बाजूने युक्तिवाद केला ते सर्व वकील या नव्या व्याख्येनुसार दिमागी नक्षलवादी ठरले का? तसेच जम्मू काश्मीरमधील लोकनियुक्त आमदारांनी, खासदारांनी 370 कलमला समर्थन जाहीर केले. मग या लोकनियुक्त प्रतिनिधींना नक्षलवादी म्हणणे हे लोकशाहीमध्ये खरंच योग्य आहे का? भाजप सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात एक गोष्ट सातत्याने दिसून आली आहे की ज्या वेळी लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आणि सरकार विरोधी भूमिका घेतली त्यावेळी त्यांना काही ना काही लेबल म्हणून निष्प्रभ करण्याचा प्रयत्न झाला. मग तो जेएनयू मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन असो, शाहीनबागचे सीएए एनआरसी विरोधी आंदोलन असो किंवा देशातील लाखो शेतकऱ्यांचे कृषी कायद्याविरोधातील आंदोलन असो, या आंदोलकांना कधी तुकडे तुकडे गँग, कधी देशद्रोही तर कधी आंदोलनजीवी असे संबोधले होते. विरोधकांना किंवा आंदोलकांना अशी नावे ठेवून त्यांना जनतेच्या नजरेमध्ये निष्प्रभ करण्याची ही राजकीय खेळी सुरुवातीला यशस्वी वाटली. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललेले दिसते. देशातील तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावरून जेव्हा तरुणांना कॉक्रोचेस म्हटले गेले तेव्हा या तरुणांनी या अपमानाचे हत्यार बनवले. त्यातूनच कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक मोठी उपहासात्मक चळवळ उभी राहिली. या कॉक्रोच जनता पार्टीला सोशल मीडियावर अल्पावधीतच कोट्यवधी फॉलोअर्स मिळाले आणि भाजप सरकारची ही लेबलिंगची रणनीती पहिल्यांदाच त्यांच्यावर उलटली. आणि नेमके हेच आता दिमागी नक्षलवाद या शब्दावरून होताना दिसत आहे. या शब्दाला विरोध करण्यासाठी आणि त्याचा उपहास करण्यासाठी रातोरात दिमागी नक्षल पार्टी नावाचे इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्रेंड सुरू झाला, ज्याला अवघ्या काही तासातच 1,60,000 लोकांनी फॉलो सुद्धा केले. म्हणजेच आता जनता आणि तरुण वर्ग या लेबलिंगच्या राजकारणाला बळी पडण्याऐवजी त्याच लेबलचा वापर सत्ताधाऱ्यांच्या वरती उलटवत आहेत.
मुळात 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केले जाणारे पंतप्रधानांचे भाषण हे देशाची पुढील वाटचाल आणि विकासाची ब्लूप्रिंट मांडण्यासाठी असते. पंतप्रधानांनी विकासाची दिशा मांडणे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर किंवा त्रुटींवर विरोधकांनी सविस्तर टीका करणे हे एका निरोगी लोकशाहीचे लक्षण आहे, अशी चर्चा झालीच पाहिजे. परंतु नरेंद्र मोदी यांच्या यावेळच्या भाषणामध्ये विकासाच्या मुद्द्यांपेक्षा विरोधकांवर केलेली ही दिमागी नक्षलवादाची राजकीय टीका अधिक उठून दिसली. या एका शब्दामुळे भाषणातील अर्थव्यवस्थेचे आणि विकासाचे जे मुद्दे होते ते पूर्णपणे झाकवले गेले. यातून नेमकं काय साधलं गेलं? देशाचा विकास झाला की फक्त टीव्ही चॅनल्स आणि सोशल मीडियावरील वादविवादांना एक नवा निरर्थक मुद्दा मिळाला? हा प्रश्न प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. शेवटी निष्कर्ष काय? तर हिंसाचार करणे, देशाच्या संविधानाला न मानणे किंवा देशाचे तुकडे करण्याची भाषा करणे हा नक्कीच देशद्रोह आहे आणि तो ठेचून काढलाच पाहिजे. पण सरकारच्या धोरणांवर टीका करणे, कलम 370 सारख्या घटनात्मक प्रक्रिया आपले वेगळे मत मांडणे किंवा लोकशाही मार्गाने विरोध नोंदवणे याला दिमागी नक्षलवाद ठरणे हे एक निरोगी लोकशाहीसाठी अतिशय मारक आहे. विरोधकांना लेबल लावण्याची ही पद्धत केवळ एक पक्षापुरती मर्यादित नाही, पण सध्या सत्तेत असलेल्याकडून त्याचा वापर जाणीवपूर्वक आणि वारंवार होताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? दिमागी नक्षलवाद हे देशासमोरील खरे संकट आहे की विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केलेली ही एक नवी खेळी आहे? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.